ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेपाठोपाठ आता राज्यसभेत देखील पास झालंय। बिलामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशांच्या खेळावर पूर्णपणे बंदी असेल। यामुळे आता ड्रीम11 वर टीम बनवता येणार नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। ड्रीम11 ॲपमधील सर्व पैसे काढून घ्या असं ड्रीम11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय। ड्रीम11 ॲपनं पे टू प्ले हा ऑप्शन बंद केला। ऑनलाईन गेमिंगमधील कायदा पारित झाल्यानंतर ड्रीम11 ॲपकडून खबरदारी घेण्यात आली आहे। प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं। या बिलामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशांच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे। लोकांना चुकीच्या सवयी आणि आर्थिक नुकसानापासून वाचवण्यासाठी हे बिल सरकारनं आणलंय। याचा परिणाम क्रिकेट इंडस्ट्रीवर होणार आहे। क्रिकेटचे मुख्य स्पॉन्सर ऑनलाईन क्रिकेट गेमर आहेत। या बिलामुळे क्रिकेट इंडस्ट्रीचं जवळपास 17,000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे। यात जर कुणी ऑनलाईन मनी गेम सर्व्हिस ऑफर करत असेल तर त्याला 3 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींपर्यंत दंड लागू शकतो। अशा गेमची जाहिरात करणाऱ्याला 2 वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल। पण गेम खेळणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नसून त्याला बिलमध्ये पीडित मानण्यात आलंय। आज संसद में हमारे मध्यम वर्गीय परिवारों को, मिडिल क्लास फैमिलीज को और युवाओं को, छात्रों को, उन सबको जो एक बहुत बड़ा नशा समाज में फैल रहा था ऑनलाइन मनी गेमिंग का, उससे मुक्ति दिलाई है। और साथ ही साथ ई स्पोर्ट्स और ऑनलाइन सोशल गेमिंग जो कि समाज के लिए उपयोगी है उसको प्रमोट करने के लिए अथॉरिटी बनाने वाला बिल आज पास किया।